मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। देशासह राज्यभर हनुमान जयंती उत्साहात। सामर्थ्याचे प्रतीक हनुमंताचे दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा। राज्यात आज हनुमान जयंती उत्साहात साजरी होत आहे। यानिमित्त हनुमान मंदिरांमध्ये हनुमान जन्मसोहळा साजरा करण्यात आला। हनुमान जयंतीनिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून पुण्यात सामूहिक सुंदरकांड महापर्वाचं आयोजन करण्यात आलं आहे। मुंबई, ठाणे आणि इतर ठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे। विविध धार्मिक संस्थांच्या वतीनं रामनामाचा जप, भजन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। हनुमान जयंती निमित्त गोंदिया शहरातल्या सिव्हिल लाईन परिसरात असलेल्या जागरूक हनुमान मंदिरात पहाटे 4 वाजेपासून भक्तांनी अभिषेक करण्यासाठी रांगा लावल्या आहेत। मंदिराचा गाभारा भाविकांना अभिषेकासाठी खुला करण्यात आला आहे। यासोबतच बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा इथं 105 फूट उंच महाकाय हनुमानाच्या मूर्तीला आज विशेष महाजलाभिषेक करण्यात आला। देशातील सर्वात उंच मूर्तींपैकी एक असलेल्या या भव्य मूर्तीला विधिवत पूजनानंतर पुष्पहार अर्पण करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हनुमान जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। या निमित्तानं प्रत्येकाच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि स्फूर्ती येवो, पवनपुत्र हनुमान सर्वांना सामर्थ्य, बुद्धी आणि विद्येचा आशीर्वाद देवोत, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। सप्तनगरी न्यूज।